पाहू शकता तुम्ही साबुदाण्याची खिचडी किती मोकळी-मोकळी झालेली आहे. आज आपण साबुदाण्याची खिचडी कशी करायची ते बघणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार. पाहू शकता तुम्ही खिचडी किती मोकळी-मोकळी झालेली आहे. कलर देखील सुंदर आलेला आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. खिचडी बनवण्यासाठी एक रात्र अगोदर मी साबुदाणा भिजवत ठेवला होता. पाहू शकता तुम्ही सुंदर भिजला गेला आहे. मोकळा-मोकळा झालेला आहे. जास्ती पाणी घालायचं नाहीये साबुदाणा भिजवताना. अशा प्रकारे साबुदाणा भिजवून घेतला आहे. मी ओव्हरनाईट सोक केला आहे. तुम्ही 5-6 तास अगोदर देखील भिजवून ठेवू शकता. आता त्यामध्ये बारीक शेंगदाण्याचा कूट घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचा कूट बारीक किंवा मोठा करू शकता. शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे अगोदरच. म्हणजे खिचडी परतताना आपल्याला इझी जातं. अशा प्रकारे सगळी साबुदाणा व शेंगदाणा मिक्स करून घ्यायचा आहे. साबुदाणा आणि शेंगदाणा मिक्स करून झालेला आहे. पाहू शकता तुम्ही एकदम मोकळा-मोकळा आहे म्हणून भिजवताना थोडंसंच पाणी घालायचं आहे. आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 पळी तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला बटाटा घालायचा आहे. जर तुम्हाला बटाटा आवडत असेल तर ॲड करा, नाहीतर स्किप केला तरी चालेल. तुम्ही बॉईल करून देखील घालू शकता. मी कच्चा बटाटा फ्राय करून घेत आहे. अशा प्रकारे बटाटा फास्ट फ्लेमवर फ्राय करून घ्यायचा आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार. तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या सिटीमधनं, शहरामधनं बघत आहात नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचं काय फीडबॅक, सजेशन असेल ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. अशा प्रकारे बटाटा छान फ्राय करून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही बटाटा फ्राय होत आहे. बटाटा फ्राय करून झालेला आहे. पाहू शकता तुम्ही मोकळा-मोकळा झालेला आहे बटाटा देखील. आता बटाटा साईडला करून घ्यायचा आहे. कारण की आपल्याला मध्ये आता जिरं व हिरवी मिरची ठेचून घालायची आहे. म्हणजे दाटसर ठेचून घेतलेली आहे. तुम्ही मिक्सरला बारीक वाटू देखील शकता किंवा हाताने कट देखील करू शकता. मी अशा प्रकारे मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे. म्हणजे ते छान परतलं जातं आणि टेस्ट देखील छान येतोय. अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे फास्ट फ्लेमवर म्हणजे मिरचीचा कच्चापणा निघून जातो व खिचडीला कच्च्या पाण्याची टेस्ट देखील येत नाही. छान परतून घ्यायचं आहे फास्ट फ्लेमवरती. मिरची देखील परतून झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता जे आपण साबुदाणा, शेंगदाणा मिक्स करून घेतलं आहे, ते देखील त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिटं फास्ट फ्लेमवरती. छान परतून झाल्यानंतर गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ द्यायची आहे. एक वाफ दिल्यानंतर आपली खिचडी ट्रान्सपरंट कलरची होते, म्हणजे कुक होते आपली खिचडी, कच्ची राहत नाही. नाहीतर आपण फक्त परतत राहिलो तर खिचडी ट्रान्सपरंट लवकर होत नाही. म्हणून 1-2 मिनिटं परतून घ्यायची आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करून झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ द्यायची आहे. झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे 5 मिनिटं. 5 मिनिटानंतर पाहू शकता आपली साबुदाण्याची खिचडी अगदी मोकळी-मोकळी आणि ट्रान्सपरंट झालेली खिचडी तयार आहे, शिजली आहे छान. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया.
पाहू शकता तुम्ही खिचडी किती मोकळी-मोकळी झालेली आहे. एकमेकांना चिकटकली देखील नाहीये. जर तुम्हाला साबुदाण्याची खिचडीची रेसिपी आवडली असेल, तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, भरभरून तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय. थँक यू.